नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अशा गोष्टीची माहिती सांगणार आहे, की जी कृती आपण प्रत्येक पूजेमध्ये पहिल्यांदा करत असतो आणि जर ती कृती आपण केली नाही, तर त्या पूजेला कुठलंही महत्त्व प्राप्त होत नाही. कुठलंही फल प्राप्त होत नाही. तर मग ती गोष्ट कुठली? चला तर मग आजचा विषय आहे आचमन. आपण पूजेच्या आधी आचमन का करतो? मग त्याचं खरं कारण काय? हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता कुठलीही पूजा अर्चा करताना आपल्याला सांगितलं जातं की आचमन करा. आता आचमन म्हणजे काय? तर डाव्या हाताने आपण उजव्या हातावर पाणी घेतो आणि 3 वेळा ते पाणी आपण ग्रहण करत असतो आणि चौथ्यांदा ते आपण ताम्हामध्ये सोडून देतो. तर ह्याला म्हणतात आचमन. मग कुठलाही संकल्प सोडताना, कुठलीही पूजा अर्चा करताना आपण पहिल्यांदा आपल्याला सांगितलं जातं की आचमन करा. तर याचं कारण असं की कुठलीही पूजा अर्चा करताना आपण जेव्हा संकल्प सोडतो तेव्हा ते कार्य सिद्ध होण्यासाठी सिद्धीस जाण्यासाठी देवाला आपण साकडं घालतो आणि तेव्हा मनाने आपण परमेश्वराला आवाहन करतो. जेव्हा आपण ते मनाने आवाहन करत असतो तेव्हा त्या गोष्टी ब्रह्मांडामध्ये परमेश्वराच्या साक्षीने जात असतात आणि जेव्हा त्या ब्रह्मांडात जातात तेव्हा ह्या गोष्टी ब्रह्मांडामध्ये घडायला सुरुवात होते. आता हे झालं मनाचं, म्हणजे मनाची शुद्धी आपण इथं करत असतो. पण शरीराने आपण शुद्ध आहोत का? एवढे सक्षम असतो का? आणि म्हणून शरीर शुद्धीसाठी आपण हे 3 वेळा पाणी जे आहे ते आचमन करतो आणि चौथ्यांदा ते सोडत असतो. त्याचसोबत श्री भगवान विष्णूंची जी 24 नावं आहेत, तर 30 नावंसुद्धा यामध्ये घेतली जातात. तर ह्याचं आध्यात्मिक कारण असं की जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा ते शरीरात जातं आणि शरीरात ते पाणी गेल्यानंतर म्हणजे आपल्या शरीरातली जी षटचक्रे आहेत ती उद्दीपित होत असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आपली शरीरशुद्धीसुद्धा होत असते. जशी मनाची शुद्धता हवी त्याचप्रमाणे शरीराची शुद्धता पण हवी ना. आणि त्याच्यानंतर जर जर आपण मनाने आणि शरीराने शुद्ध झालो तर आपले जी कार्य आहे ती सिद्धीस जाण्यास लवकर मदत होते आणि ती कार्य ह्या ब्रह्मांडात जाऊन ते कार्य लवकर सिद्ध होतं आणि ते लवकर सिद्ध व्हावं म्हणून आपण हे आचमन करत असतो. तर तुम्हाला माहिती होतं का ह्या गोष्टी? त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही कुठल्याही पूजेला आचमन कराल तेव्हा ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि मनापासून त्या परमेश्वराला साकडं घाला. चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू एक अशाच नवीन विषयावर. पुढचा विषय माझा असा आहे की आजकाल आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तीर्थक्षेत्राला आपण सगळेजण जात असतो. पण ह्या तीर्थक्षेत्राला जाण्यामागचा खरा उद्देश काय? तर हेच मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही माहिती जाऊ दे. परत भेटू. स्वामी ओम.